स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षातही अंतिम यात्रेला नदी पार करावी लागते। डहाणूच्या धुंदलवाडीत संतापजनक वास्तव्य, छाती एवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा, स्मशानभूमी आणि मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांची प्रशासनाकडे आतुरतेची हाक। हे दृश्य पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच आपल्या मनाला अस्वस्थ करून जातो। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला अखेरचा निरोप देण्यासाठीही जर नदी पार करावी लागत असेल तर आपण नेमक्या कोणत्या विकासाची आणि कोणत्या प्रगतीची भाषा करतो? ही दृश्य आहेत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी परिसरातील। एका बाजूला मुसळधार पाऊस, नदीसारखा वाहणारा पाण्याचा प्रवाह, छातीपर्यंत आलेलं पाणी आणि या जीवघेण्या पाण्यातून अंतिम यात्रा पार नेण्याची वेळ ग्रामस्थावर आली आहे। आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहू शकतो पाण्याचा प्रवाह किती जोरदार आहे। अशा परिस्थितीत एक पाऊल जरी चुकलं, एखाद्याचा तोल जरी गेला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण मृत व्यक्तीला अखेरचा निरोप द्यायचा होता आणि त्यामुळे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी ही वाट पार केली। एकीकडे मृत्यूचं दुःख आणि दुसरीकडे प्रशासनाच्या सुविधांचा अभावाची झळ। मात्र या घटनेची वेदना केवळ एवढ्यावरच थांबत नाही। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अंतिम संस्कारासाठी आवश्यक असलेली लाकडांची व्यवस्था करण्यासाठीही अनेकांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो। तर दुसरीकडे पुरेशी स्मशानभूमी किंवा अंतिम संस्काराची मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने दफनविधीचा आधार घ्यावा लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात। म्हणजे जिवंतपणी मूलभूत सुविधांचा प्रश्न आणि मृत्यूनंतरही अखेरचा प्रवास सुविधांशिवाय ही केवळ एका कुटुंबाची व्यथा आहे का? तर नक्कीच नाही। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत। वारंवार संबंधित ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे मागणी करूनही समस्या कायम असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। आता इथे प्रश्न एका रस्त्याचा नाही, प्रश्न फक्त एका पुलाचा नाही, प्रश्न फक्त स्मशानभूमीचा नाही, प्रश्न आहे मूलभूत मानवी सुविधांचा। आपण 21व्या शतकात जगतोय। देश महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचं आपण अभिमानाने सांगतो। मोठमोठे महामार्ग, बुलेट ट्रेन, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी, अंतराळातील झेप, हे सगळं अभिमानास्पद आहेच। पण याच वेळी देशाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील एखाद्या नागरिकाला, मृत व्यक्तीला अंतिम विधी करण्यासाठी छाती एवढ्या पाण्यातून जावं लागतं, तर या विकासाचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतोय का? हा प्रश्न विचारायला हवा। येत्या 15 ऑगस्टला भारत आपला 80व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे। तिरंगा फडकावला जाईल, देशभक्तीची गाणी वाजतील, विकसित भारत, महासत्ता, नवा भारत याची चर्चा होईल। आणि त्याच काळात पालघरच्या आदिवासी बहुल भागातील नागरिकांना आपल्या मृत व्यक्तीचा अंतिम संस्कारासाठी नदी पार करावे लागते। म्हणून प्रश्न विचारायला हरकत नाही। स्वातंत्र्य मिळालं, पण मूलभूत सुविधांचं स्वातंत्र्य या गावापर्यंत कधी पोहोचलंच नाही। अवघ्या काही दिवसापूर्वी 9 ऑगस्ट रोजी आपण जागतिक आदिवासी दिवस साजरा केला। आदिवासी समाजाच्या हक्कांची चर्चा झाली। जल, जंगल आणि जमीन यावर त्यांच्या अधिकाराची चर्चा झाली। आदिवासी संस्कृतीचा गौरव करण्यात आला। पण ज्यांच्या नावाने आपण आदिवासी दिन साजरा करतो त्याच समाजातील नागरिकांना अंतिम संस्कारासाठी सुरक्षित मार्ग आणि मूलभूत सुविधा मिळत नसतील तर हा विरोधाभास नाही का? हा प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही। हा प्रश्न आहे प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना। धुंदलवाडीतील ग्रामस्थांना सुरक्षित रस्ता कधी मिळणार? पावसाळ्यात नदी ओलांडण्याची वेळ पुन्हा पुन्हा का येते? स्मशानभूमीची योग्य व्यवस्था कधी होणार? अंतिम संस्कारासाठी आवश्यक सुविधा कधी उपलब्ध होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या समस्येची प्रशासनाकडे कायमस्वरूपी दखल कधी घेणार? हे फक्त पाण्यातून जाणारे काही लोक नाहीत, ही आहे एका व्यवस्थेच्या अपुऱ्या पोहोचण्याची कहाणी। हा फक्त एक व्हिडिओ नाही, हा प्रश्न आहे त्या प्रत्येक नागरिकाचा ज्याला जगण्यापासून मृत्यूपर्यंत मूलभूत सुविधांचा अधिकार आहे। देशाचा झेंडा आकाशात अभिमानाने फडकवत असताना या गावातील नागरिकांच्या पायाखाली मात्र आजही सुरक्षित रस्ता नाही। म्हणून यंदा स्वातंत्र्य दिन साजरा करताना एक प्रश्न नक्की विचारूया। कायमस्वरूपी रस्ता हवा, सुरक्षित मार्ग हवा, स्मशानभूमी हवी आणि मूलभूत सुविधा हव्या। कारण मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठीही जर जीव धोक्यात घालावा लागत असेल तर ही केवळ एका गावाची समस्या नाही,
हा आपल्या विकासाचा दाव्यांसोबत उभा राहिलेला ज्वलंत प्रश्न आहे.